एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आत्ता जो तुम्ही व्लॉग बघणार आहे ना तो खूप स्पेशल आहे, कारण का त्याच्यामध्ये खूप धमाल केलेली आहे. आमच्या शूटिंग नंतरचा जो टाईम असतो त्याच्यात आम्ही काय काय केलेलं आहे आणि खूप मजा आली आहे. जेवण बनवलं आहे सगळ्यांनी एकत्र मिळून, खूप धमाल केली आहे, खूप पोट भरून हसलो आहे आणि तुम्ही पण हसणार आहे आमच्यासोबत, ही माझी गॅरंटी आहे. सो व्लॉग अगदी शेवटपर्यंत बघा, काहीच स्किप करू नका. खूप 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 धमाल आली आहे या अख्ख्या व्लॉगमध्ये. मी स्पेशली एडिट करताना खूप पोट भरून हसली आहे. सो आय नो तुम्ही पण खूप हसणार आहात आणि तुम्हाला आमची धमाल खूप आवडणार आहे. सो व्लॉग कंटिन्यू बघा, शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. सो आमचं शूट झालेलं आहे आणि आम्ही तिघं बघा आमची कास्ट खरं आहे खरं आहे नाही ते लहान बाळांना पाजतात ना ऑलीचं औषध. सो आता इथे आहेत अमृता, बाब्या आणि आभ्या. आम्ही एकत्र आलेलो आहे. येस, आणि आता आम्ही आमचं शूट झाल्यानंतरची ही सगळी मज्जा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शूट झालेलं आहे आणि आता आम्ही बनवतोय मस्तपैकी जेवण तिघं मिळून. म्हणजे प्रतीक जरा ह्यात सपोर्टिव्ह नाहीये, तो पावटा सोलून देणार आहे. त्यांनी वांगी अशी छान कट करून दिली आहेत, मी चिरली आहेत आणि आता आम्ही त्याचा मसाला बनवणार आहे. आणि पसारा आहे तो थोडासा इग्नोर करा, कारण आम्ही जरा शूटच्या गडबडीत असल्यामुळे पसारा तसाच राहिलेला आहे, आम्ही आवडला नाहीये. रवा मॅडमनी काल चिकन बनवलं होतं, पण मी चिकन नाही खाते. म्हणून आज माझ्या हातचं वांग खाणार आहे आभ्या. आणि बनवते जेवण असं समजलंय मला. बघा आता. आणि एक गंमत सांगू का, की मी वांग आतापर्यंत एकदा पण नाही बनवलेले, पण मी आज बघ खाल्ल्यानंतर तू सांग फक्त की मी मनापासून एक्सपेरिमेंटल, म्हणजे मम्मी कसं बनवते, त्यात काय काय लागतं टेस्टला, मम्मीला बनवताना बघितलंय, असं आठवून बनवणार आहे. माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा स्वयंपाक बनवतोय. आव्याला पण कामाला लावले. तर मी इथे चिरून घेते कांदा. सो अभ्या आम्हाला सांग, कसा एक्सपिरियन्स आहे तुझा माझ्यासोबत काम करून? एक नंबर. म्हणजे जसं मी पहिल्यापासून म्हणत आहे की तुमच्यासोबत काम करायचं होतं मला, ती संधी दिली देवानी, प्रेक्षकांनी पण. पण चांगलं काम करत असतो, म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं तेवढं चांगलं करशील. काय तुमच्याकडे बघून शिकू. आशिष सरांनी भरपूर लेक्चर घेतलेत माझे. बरं मला सांग की तुझं फर्स्ट इम्प्रेशन काय होतं मला बघून? एकतर मी एक्साइटेड होतो रमा मॅडमला बघायला, सॉरी अमरीला बघायला. कधी येते त्या, कधी म्हणजे मी ते ओळखतेल का नाही मला ओळखतेल, असं त्याचं चालू होतं माझं मन. ते निघाली ओळख, भारी वाटलं. नंतर तर सरप्राईज होतं माझ्यासाठी की नाज वेब सिरीज मध्ये तुम्ही करणार आहे. आणि आत्ताचं काय इम्प्रेशन? म्हणजे असं वाटतं की यार मी तिला काय समजत होतं आणि ती काय निघाली, असं काय? तसं काय नाहीये. जसं आधी समजतो आता पण तसंच समजतो. छान आहे सगळे प्रतीक. आणि माझ्या स्वभावातली एखादी गोष्ट तुला कळली, ती आवडली किंवा नाही आवडली, अशी कुठली? स्वभाव तर चांगलाच आहे आणि प्रत्येक गोष्ट मात्र समजून सांगतात काय, कधी काय चुकतं काय, ते चांगलं आहे तुमच्यासोबत. आणि मला पण अभ्याबद्दल सांगायला आवडेल की अभ्या म्हणजे जसं सिरीज मध्ये दिसतो ना तुम्हाला, अगदी तसाच आहे. म्हणजे एकदम काय म्हणतात, सोजवळ, एकदम भोळा आहे. असं म्हणजे गरीब स्वभावाचा मुलगा आहे. कशात कधी कोणाशी काही घेणं देणं नसतं त्याला, आद्यात मदत नसतो एकदम. आणि प्रेमळ, प्राण्यांवरती प्रेम करतो, सगळ्या माणसांना जीव लावतो. गावाकडे गेलो आम्ही शूटला की तिथे छोट्या मुलांना त्यांच्यासोबत असतो, त्यांचे लाड करतो. चांगलं वाटतं. थँक्यू मॅडम. नाही, तुमच्याकडून बघूनच तुमचा पण स्वभाव काय वेगळा नाहीये. बाबांबद्दल नाही बोलत आहे आम्ही. बहुत तेज हो रहा है, बहुत तेज हो रहा सालो. बाबूची एंट्री होणार आहे आता थोड्या वेळ. काही उपयोगाचा नाहीये पण बाब्या, जसा सिरीज मध्ये ना तसंच आहे, नुसत्या रडताय का तुम्ही? अरे कांदा रडवतोय मला. मागे येताना हात पुसतोय, चिल मध्ये मोबाईल बघत बसणार. आम्ही तर बिचारे दोघं गरीब काम करत बसणार. नंतर मग नुसतं कॉन्टेंट साठी येणार करत. झालं का? नुसतं गप्पा टप्पा चालल्यात.
कधी पावट्याचा एक्सपिरियन्स नाही आला, पहिल्यांदाच खातोय. काय बोलतो? हो. आता उद्याचा भात बघ, असला चविष्ट लागतो ना पावटा. ही एक चांगली गोष्ट आहे, आई शपथ. जेवणाची काळजी फक्त रमा मॅडम. नाही तर जेवण कधी मिळेल काय सांगताय. शूट म्हणलं की अरे तसं होतच जरा. एवढं चांगलं आहे. असं बुक केलं तरी असं कांदे टाकायची. फ्रीज मध्ये ठेवू, कांदे बाहेर ठेव. हो आधी. ए अरे हे काय करतोस तू आमच्या ब्लॉग मध्ये? ये क्या तमाशा लगा रखा है तूने? ये तस्वीरें दिखाकर क्या साबित करना चाहता है तू? क्या साबित करना चाहता है तू? झाले सोडू. कांदा चिरला. आता एक दुसरी मदत कर. तर फक्त आहे ना, हे आम्ही आता शेंगदाण्याचं कूट करायला लावतो. शेंगदाण्याचं कूट करायला लावते मी बाबाला, मस्त की शेंगदाणे भाजून घेतले. आता हे एका प्लेट मध्ये घे आणि जरा असं फू फू कर त्यांना, जरा थंड कर. प्रेमाने हा. प्रेमाने हा. हे बब्बू और हे बाब्या कुछ काम का हे नाही. नुसतं काम करताना वाकडं तोंड होतं. मला काम कष्ट करून आलो मी. सिलेंडर बिलेंडर उचलले आता घरी जाऊ. मग ह्याचा पण मदत करायची खरं ना. वांग आणि पावटा धुवून घेतलेला आहे, ते मी कांदा चिरते आता. आता मला अभ्या मदत करून गेलाय. आता बाब्या इकडे आलेला आहे, तर बाब्याशी गप्पा मारत आपण. प्रतीक तुला कसं वाटतं माझ्यासोबत काम करून? तुला माझ्यासोबत काम करून कसं वाटतं? खूप छान. छान. एका शब्दात काय सांगतेस तर एलॉबरेट कर. काय छान वाटतं. काय तुला माझ्यामुळे काय मदत होते, काय प्रॉब्लेम होता ते सांग. छान. नाही शूटच्या वेळेस मॅडम त्यांच्या दोन्हीत असतात आणि खूप डेडिकेटेडने प्रत्येक सीन देतात. तुला मदत काय होतं, प्रॉब्लेम काय होतो हे विचारले. मला मदत तर त्या भरपूर ठिकाणी करतात, जसं की गंध लावणं. ती गंध लावल्यापासून हेअरस्टाईल, माझा मेकअप, माझे कपडे, माझं A to Z सगळं लक्ष म्हणजे त्यांचं माझ्याकडेच असतं. बाबा सीन देताना घामाला गेले की जाणार मग पुसणार वगैरे त्या गोष्टींचा पुरेपूर वापर होतो. प्लस नाही काळजी घेते. आणि प्लस दुसरी गोष्ट अशी की सीन देताना पण नाही का थोडस ज्ञान देत असते मला की नाही का. उद्या पण आमचं शूट आहे, स्वतः पटकन जेवण करून लवकर झोपणार. सो माझ्या माहितीनुसार आणि माझ्या बघण्यानुसार त्यात तसे मी मसाले टाकते. गोडा मसाला टाकलाय, गरम मसाला टाकलाय, शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे, तिखट मीठ हळद साखर असं टाकणार आहे आणि ते वांग्यात भरणार आहे. बरोबर करते का मी? कमेंट्समध्ये काहीच यांनी ठरवलेलं आहे घरातला सगळा पसारा दाखवायचा प्रत्येक टॉप अँगलनी आणि रमा सगळं बनवत रमा जरा नीट नाही तर असा तळत तळत मोबाईल खेळला नाही. हे बघा गाईज, हा हात धुवून तर आलेला आहे, पण ह्याच्या हाताने तो कोथिंबीर निवडतोय, पण त्याच्या आधी त्यानं हात दोनदा चड्डीला पुसले, दोनदा शर्टला पुसले, एकदा नाकात पण घातली. त्याचं काय आहे? काय मग काय हा फ्लेवर येतो फोडणी येते त्यात. शी रमा एवढं चांगलं बनवणार आणि तू सगळं घाण करणार ना. जन्मसून दाखवतो मला. यावर दरकी दरकी हो. अगं हात आहेत, सुग्र नाही बे मी. आता 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 सुगरांना बनकी मग काय काय करायला लागतंय. अरे फक्त काय बायकांची जबाबदारी का स्वयंपाक बनवणं? मग काय मग काय 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 मग काय खायचं खायचं कळतंय का फक्त? खायचं आणि पादायचं नुसतं. शी पादरा प्रतीक पूर सो असा मसाला झालेला आहे मला बनवून. प्रतीक बघ कसं लागतं मसाला. सो आता मी याच्यात खरं. सो आता मी हे वांगे असे धुवून घेतलेत, त्यात आता मी भरते हे. I love cooking. चुटुकुला वांग चुटुकुला मस्त आहे की. आता चपात्या बनवणार आहे गरम गरम आणि भात आणि भरलेलं वांग. दिस इज अ स्टफ वांग. सो सगळे वांगे मी स्टफ करून घेतली आहेत आणि आता त्याला मस्तपैकी आपण परतूयात.
नाहीच ना, भारी दिसतंय ना. सो आता मी टाकते तेल. पहिला खूप तापले. हे पातळ आहे वाटतं कढई. तुझ्या गतच आहे. पातळ तापते सारखी. पातळ. सो तेल तापलेलं आहे. आता आपण त्याच्यात टाकूयात जिरे, कांदा, त्याच्यानंतर एक चमचा फक्त जिंजर गार्लिक पेस्ट आणि साटे करायचं. साटे गरम मसाला आणि हळदीचं पाऊच इतकं सेम आहे ना. मी मग अशी चुकून हळद टाकायच्या ऐवजी गरम मसाला टाकला. हळद, हिंग, इथे टाकलं थोडासा कांदा मसाला, कारण का अभ्यानी सांगितलंय भाजी तिखट बनवून, इसलिए डालून थोडा कांदा मसाला. थोडं एक्स्ट्रा तिखटने. आता हा आम्ही आहे ना एकदम उद्या भात बनवणार आहे, त्यामुळे आता थोडेसेच हे पावट्याचे हे घेतले दाणे ते टाकते. हे सगळं परतून झालं छान. ह्याच्यात टाकते आपण बर. काय चाललंय आता रमाहे? आता मी कणिक मळते. मी तेच म्हणतोय आज एवढा काय मूड झाला. मस्तपैकी कणिक मळते, मग गरम गरम चपात्या करते. मला खूप बरं वाटतंय रमा स्वयंपाक करते. मला एक लोड असतो स्वयंपाकाचा, पण मला आता रवासं वाटत नाही आता आजकाल. 10 वर्षात कंटाळा आलाय. आता मला फक्त एडिटिंग, शूट, फिरणं. 1 मिनिट मॅडम, तुम्हाला मेन गोष्ट तुम्ही काय खातच नाही, त्यामुळे असं म्हणूच नका की मला काय आवडत नाही. हवेवर जगती का काय? मी खात तुम्ही नुसतं चॉकलेट आणि ती एनर्जी ड्रिंक त्यावरच काय चाललेलं रे, असतं. किती दिवस झाले लास्ट टाइम पिले ते एनर्जी ड्रिंक? रेड बुल. रमाच्या हातचं भरलेलं वांग आणि चपाती आणि भात. आणि प्रतीकने त्याच्या घरून बटाट्याचे काप पण आणलेले आहेत. So ते पण भात झालेला आहे आणि आता मी करते सगळ्यांसाठी गरमागरम माझ्या हातच्या चपात्या. सो लेट्स सी सगळ्यांना आवडतंय का नाही माझ्या हातचं जेवण. मला वाटतं कधी कधी आय फील कुकिंग इज ऑल्सो पार्ट ऑफ थेरपी. गेली आहे चपाती तव्यावर. कसं आहे आपली चपाती फुगते. मला असं कधीच होत नाही की माझी चपाती फुगत नाही. टेरिंग 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 टेरिंग. डन. स्वतः सगळा स्वयंपाक होत आलेला आहे. आता डायरेक्ट आपण जेवायला बसूयात सगळ्यांसोबत. सो ही आहे वांग्याची भाजी. वास्तर चांगलं. भूक लगिंग, सो मच लगिंग, आय एम हंग्री नाव. सांगितलं आणि मी दिली आहे तुझ्याकडे एक गोष्ट लक्षात प्रतीकच्या राहत नाही मम्मीने. सांगायची. सांगितलं की फोकस होत नाही. हा. काय सांगितलं मी त्याला दिले मस्त की जयनी बटाट्याचे काप. कांदा चिरू का खायला? हा, 1 नंबर भावा. पावटा मिक्स केला विशेष की वांगा मसाला. लिंबू. कसं लागतंय सर? 1 नंबर. आशिष बाय द वे वांग खात नाही माहितीये का? होय का? मला पण नाही आवडत, पण आभ्याला खायची इच्छा होती. मी आज पहिल्यांदा बनवलं.
हम्म. प्रतीकला आवडतं खतरनाक. त्या दिवशी खाल्लेलं की माझ्यासोबत. खरंच ती प्रेम आहे माझं. सॉरी मम्मीचं माझं. बिचारे आमची रमा तुझ्यामुळे काय का मम्मी. खतरनाक झालंय दिसते तर खतरनाक. खाऊन तरी बघ. मस्त झालंय मस्त. हॉटेल स्टाईल. तिचा हात लागलाय म्हणल्यावर छान झाला. काय संबंध फुकटात क्रेडिट नाही द्यायचं असल्यांना. हा काय संबंध आहे? कसं झालं रे? हम्म. काय हो काय? अरे बाबा ए. आणि एक नंबर झाले. मी फर्स्ट टाइम बनवलं. काढून बसायची सवय लागली. वाघ आहे ना? मुकादर आहे तुझ्या बाब्याच्या गावात. तो कळालं का? अजून पण कॅरेक्टर मध्ये असतो शूट झाल्यावर पण. बरं सांग फक्त आणि फक्त. काय सांगायचं कसं आहे चांगलं सांगायचंय. हा, एक नंबर झाले का? तो कसं आहे? चांगलं पडलंय. सांग. काय टाकतोय? वांग खा. आता प्रत्येक तुम्हाला वांग खाऊन दाखवेल. हे तरी या तिन्हीपैकी एक वांग खायचं. नाही तर मी पण इथं खाते. वांग होते आणि खेकडा वांगा केलाय. मी खातच नाही वांग. ताट. अरे खा त्यातले जीवनसत्व असतं. चांगलं लागतं बघ. ते मागच्या जन्मी राक्षस होती. ते चिकन लॉलीपॉप वांग ते म्हणतात चिकन लेग पीस. चिकन असं लेग चौकून पीस. चौकून खायचं असं मसाला का असं. एक तर त्याला वांग आवडत नाही. आणि त्याला मसाला तरी पुसून. सो फायनली आयुष्यात मी पहिल्यांदा चालून बसून तू अरे तू तर शिल्लक ठेवलंयस माट्या. मी संपवलेलं आहे गाईज भात टाकून राहिलेला आणि त्याच्या आधीच वांग आणि ते सगळं आब्यानं संपवलेलं आहे. आणि हे बघा माझं ताट मग अशी तुम्ही खायचं असतं वांग. बघितलंच तेच की मग अशी बघितलंच तुम्ही प्रतीकचं. अरे तरी मी हे खूपच शिल्लक ठेवलेलं आहे. लोक तर आहेत ना फक्त त्याच्या काड्या शिल्लक ठेवतात. एक नंबर एकदम खतरनाक विषय होता हा. येस गाईज पण तुम्हाला आता एक एंटरटेनमेंट फॅक्टर ह्याच्यामुळे तुम्हाला चिडचिड झाली असेल. शांत बस. करून दाखवणारे ऑगी अँड द कॉक्रोचेस. श्रावणी मॅम KIR म्हणतोय. चल ऑगी अँड द कॉक्रोचेसची काहीतरी मिमिक्री करून दाखवणार आहे. पुढचा नेक्स्ट शाहरुख खान. ओय. आलेला आता आलेला. नाही हो भैया. मैं खाली लगा वांग. लाईक शेअर ए, सबस्क्राईब. please, please. नाही संपवायला बघते. तू कम्प्लीट कर. पुढे बोल. भैया मैं काय खाऊ भैया? आई शपथ. बरोबर सनी देव. आज कभी कॉकर की गैस छोड़ूंगा नहीं भैया. वाव. आज जो कुछ भी वांगा बचा है वो ड्रेनेज में जाके खाऊंगा मैं. ठाके भैया ठाके. भैया ओ योगी तुझसे कुछ नहीं हो सकता समझे. टाकी चिक्की असे ते. ठाके चके ठाके चके. तू बोल की मला प्रत्येकाकडनं ऐकायचंय. बोल. काय ऐकायचंय तुम्हाला आता बोला. रोमोचं वांग्याबद्दलचं मत. खूप छान उत्कृष्ट होतं. आय जस्ट लव. अरे नाही तर एक काम कर आपल्या पोकेमॉन. शिनचॅन. हा शिनचॅन. ओ आज जे रमान जे ही घर हिंदीत बोल. अरे हिंदीत येतं ते व्यवस्थित बोलला. हा. ओ किती भाव खातोय हा. कसा स्टार बनायचा. हा बोल सर. मला फक्त हेनरीच येतं बोलता माहिती का. हेनरी कोण ग? नाही का? हेनरी अँड ते नाही त्यातला हेनरीचा भाऊ कोण. पीटर ना. पीटर बरोबर. मामा हेनरी मुझे मार रहा है. बरोबर सेम तेवढंच येतं मला. काय हेनरी मग त्याच्या मज्जा आली आज. सबस्क्राईब करा विसरू नका गाईज. रमाचं चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून सगळ्यांना शेअर करा. तर जास्त व्ह्यूज वाढून मस्त पैकी अजून डेली ब्लॉग टाकायला एनर्जी येईल त्याला. Yes. जर मला तब्येत कमी करायचं चॅलेंज द्या आणि पुढचं. बाय. कसं वाटलं तुम्हाला. आणि अभ्याची माझी आणि प्रतीकची ही मेहनत आम्ही मिळून जी केली आणि कशी वाटली मज्जा नक्की सांगा. आणि सिरीज बघताय का नाही ते पण सांगा. आणि बघत असाल तर आमचा कुठला एपिसोड तुम्हाला सगळ्यात जास्त आतापर्यंत आवडला आहे ते पण सांगा. ओके. चॅनलला सबस्क्राईब करा.